रामकृष्णारी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या संत भूमीमध्ये आळंदी नगर परिषदेची निवडणूक संपन्न झाली आणि आज निकालही लागला. तमाम आळंदीतले सर्व नागरिकांनी, सर्व माता भगिनींनी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, विशेषतः माझ्या सर्व वैष्णव विचार असणारे सर्व वारकरी आणि ते सर्व गुरूंनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा आळंदी नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला गेला. अर्थात मागच्या 5 वर्षामध्ये 2017 पासून आम्ही आळंदी नगर परिषदेमध्ये ज्या काही समस्या त्याच्यावर काम केलं. आमचे नगर अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, सगळ्यांनी. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आमचे नेते, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे आदरणीय देवाभाऊ, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रविदादा, त्याचबरोबर आमच्या पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा कन्ना, या सगळ्यांनी जो विश्वास माझ्यावर, माझ्याबरोबर इथल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर दाखवला आणि या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी आमच्याकडे दिली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण मिळून या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही महानगरपालिका पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या हातात आली. त्यामध्ये आमचे नगराध्यक्ष असतील आणि आमचे सगळे निवडून आलेले नगरसेवक असतील, हे सगळे आम्ही इथून पुढल्या काळामध्ये पुन्हा एकदा या संतभूमीमध्ये, या संतभूमीतील सर्व नागरिकांची सेवा करण्यासाठी, येणाऱ्या भाविकांची सेवा करण्यासाठी पूर्ण योजना आणि नियोजनबद्ध काम करणार आहोत. इथल्या सगळ्या नागरिकांचं मनापासून धन्यवाद.